नमस्कार. आज भारतातल्या उत्तराखंड या राज्याने सिव्हिल कोड ऑफ उत्तराखंड हे बिल पास करून एक ऐतिहासिक पाऊल टाकलेलं नक्कीच आहे. या युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणताना याच्याबद्दल भरपूर अफवा, संशय आणि वेगवेगळ्या तऱ्हेच्या बातम्या या पसरवल्या गेल्या होत्या. असंख्य प्रकारचे खोटे-नाटे, चुकीचे आरोपही करण्यात आलेले होते. पण या सगळ्यांमधनं उत्तराखंड या राज्याने हे बिल पास करून एक पाऊल नक्कीच पुढे टाकलेलं आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड ऑफ उत्तराखंड या नावाने हे बिल पास झालंय. युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या दिशेने टाकलेलं हे चांगल्या प्रकारचं पाऊल आहे. उत्तराखंड या राज्याच्या या सिव्हिल कोडमधले काही ठळक सेलियंट फीचर्स ज्याला आपण म्हणतो, असे मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात पहिलं या बिलनी लिव्ह इन रिलेशनशिपपर्यंत सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करायचा प्रयत्न केलेला आहे. मॅरेज, डिव्होर्स, सक्सेशन या सगळ्या जे काही कायदे आहेत, जवळजवळ 20-22 कायद्यांवर हा परिणाम करणारा कायदा आहे आणि या सगळ्यांचं एक प्रिसाईज किंवा प्रेसी उत्तर द्यायचा प्रयत्न या कायद्याने नक्कीच केलेला आहे. मॅरेज, लिव्ह इन मॅरेज याचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलेला हा कायदा आहे. लिव्ह इन जे कपल राहतात त्यांना 30 दिवसाच्या आत रजिस्ट्रेशन करणं या कायद्यानुसार गरजेचं झालेलं आहे. नाहीतर त्याला दंड आणि तुरुंगवास अशी शिक्षेची तरतूद सुद्धा केलेली आहे. सक्सेशन सुद्धा त्यांनी या कायद्यानुसार सिम्प्लिफाय खूप करायचा प्रयत्न केला आहे. 6 रूल्स तयार करून त्या रूल्सप्रमाणे सक्सेशन हे डिव्हॉल्व होईल. विलसाठी सुद्धा एक 4-5 गाईडलाईन्स त्यांनी तयार केलेल्या आहेत. व्हॅलिड विल कशाला म्हणायचं, इनव्हॅलिड विल कधी होतं, विडो रिमॅरेज वगैरे या सगळ्याचा त्याच्यात उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हलाला पिरियड असतो तो सुद्धा ह्याच्यात म्हणजे मुस्लिम लॉप्रमाणे जे हलाला पद्धत आहे ती सुद्धा ॲबॉलिश करून, ट्रिपल तलाक जसं काढून टाकला तसा ही पद्धतसुद्धा ॲबॉलिश करून रिमॅरेज हे ओपन आणि फ्री कन्सेंटने करायचा या कायद्याने तरतूद केलेली आहे. हे मी जे सांगितले 5-6 त्याचे सेलियंट फीचर्स होते. हा कायदा नक्कीच क्रांतिकारक आहे आणि पुढच्या दृष्टीने सुद्धा ह्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होणं अत्यंत गरजेचं आहे. हिंदू धर्मीय आणि मुस्लिम धर्मीय यांच्यामध्ये या कायद्याचं वेगवेगळं परसेप्शन आहे, तर त्याच्यावरती काय वेगवेगळं परसेप्शन या अर्थी आहे की पॉलिगॅमी, मोनोगॅमी फक्त यांनी अलाव केलेलं आहे. पण या कायद्यात कस्टम अँड ट्रॅडिशन्स यांनाही महत्त्व दिलेलं आहे. त्या ॲबॉलिश केलेलं नाही आहेत. पूर्वी जसं 47 साली सुद्धा आपण त्यांना जे प्रिव्हेलिंग कस्टम्स आणि ट्रॅडिशन्स म्हणतो त्याला महत्त्व दिलं होतं, तसंच या कायद्याने सुद्धा महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यात फारकत किंवा कोणाचे काही अधिकार काढून घेतलेत असा कुठल्याही प्रकारची तरतूद या कायद्यात नाही. हा कायदा उत्तराखंडमधल्या सगळ्या नागरिकांना लागू आहे, राज्यात राहणारे आणि उत्तराखंडचे पण राज्याबाहेर राहणारे, एक्सेप्ट शेड्यूल्ड ट्राईब्स प्रोटेक्टेड अंडर आर्टिकल 366 आणि 342 यांना तो लागू नाही. व्हॅलिड रिझनसाठी बाकी उत्तराखंडच्या नागरिकांना तो लागू आहे. मुस्लिमांनी या कायद्याकडे कसं पाहावं? त्यांनी घाबरण्याची गरज आहे का, किंवा त्यांच्या कुठल्या अधिकारांचं याच्यातनं हनन होणार आहे का? मुस्लिमांनी या कायद्याला, मुस्लिमच नाही कोणीच, अगदी हिंदूंनी सुद्धा घाबरायचं काहीच कारण नाही आहे. कारण हा कायदा कोणाचे अधिकार काढत नाही आहे, कोणाचे अधिकार मारत नाही आहे किंवा कोणाला कुठल्याही गोष्टी करायला प्रतिबंधही करत नाही आहे. फक्त एक नियमबद्ध आपल्याच प्रथा परंपरा वगैरे सगळ्या नियमबद्ध केलेल्या आहेत. ह्या पलीकडे या कायद्याने कोणाचे अधिकार वगैरे काही मारलेले नाही आहेत. उलट कायदा सोपा करायचा भरपूर प्रयत्न केलेला आहे. कॉम्प्लिकेशन जमेल तेवढी काढायचाही प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कोणीच हिंदू, मुस्लिम, अगदी ख्रिश्चन कोणीही या कायद्याबद्दल कुठलाही गैरसमज न करता डोळसपणे पाहायची गरज आहे. आणि हा पुरोगामी कायदा आहे का, एका अर्थाने समाजाला पुढे घेऊन जाणारा कायदा आहे? माझं वैयक्तिक मत आहे की हा अत्यंत पुरोगामी कायदा आहे. समाजाला ह्याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्याची 2 कारणं आहेत. एक महत्त्वाचं म्हणजे कोणाचेही अधिकार न काढता किंवा कोणाच्याही आपण म्हणतो कस्टम, बिलीफ, ट्रॅडिशन्स यांना हानी न पोचवता हा कायदा केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी अगदी डोळसपणे पाहून जर विचार केला तर हा कायदा आपल्याला नक्कीच इतर सर्व देशांपेक्षा 10 पावलं पुढे नेणारा ठरेल. आज जगातले असंख्य देश याच वाटेवर आहेत. माझ्या मते आपण कदाचित त्यांच्या एक पाऊल पुढे गेलेलो आहे. कारण आपल्या इथे जेवढी डायव्हर्सिटी आहे तेवढी जगात अन्य कुठल्याही देशात नाही. या डायव्हर्सिटीला एकत्र घेऊन जाणारा हा कायदा असल्यामुळे माझ्या मते जगातल्या इतर सगळ्या लोकांपेक्षा आपण निश्चित एक पाऊल पुढे असू या कायद्याच्या अंमलबजावणी
किंवा ह्या कायद्याचं जेव्हा अंमलबजावणी सुरू होईल तेव्हापासून आपण नक्की एक पाऊल पुढे असू. धन्यवाद.